मित्रांनो, मी आज तुम्हाला नेतोय अजिंक्याच्या मुरुड जंजिरा किल्ल्यावरती, जो की आहे समुद्रामध्ये. तिथे मनोरंजक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. अभेद्य हा किल्ला आहे. किल्ल्यावरती तोफा, राजवाडे, मशिदी, तलाव वगैरे तुम्हाला बघायला भेटेल. अशक्य सुंदर असा किल्ला आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पुढे. हॅलो गायज, तर वेलकम बॅक. गुड मॉर्निंग. तर हाली मुरुडमधला दुसरा दिवस आहे. आता चाललो मी मुरुड जंजिरा किल्ल्यावरती. मी मुरुड बीचला राहतो रूम घेऊन. तर चला तुम्हाला नेतो मुरुड जंजिऱ्याला. इथं काय भेटते तर रिक्षा किंवा विक्रम गाडी भेटते मुरुडवरती जायला. समोर तिकडे जायचं आहे थोडंफार चालत, तिथून गाडी भेटते त्या ब्रिजच्या तिथून. तर चला. सो गाईज, मी ब्रिजच्या इथे तर आलो. इथे विक्रम तर आहेत पण त्याचे ड्रायव्हर नाही. तर बघायला गेले इथून 4 किलोमीटर आहे चालत जायला, पण काय अडचण नाही, लोक जात आहे. तर बघूया. त्या आधी ते एक माणूस बसला, विचारतो त्याला. हां, सो गाईज, तर इथे विचारल्यानंतर जवळ आहे म्हटले. सरळ माणसं जात आहेत तिथून, तर बरेचसे. त्याचमुळे म्हटलो तर बाहेरची माणसं जात आहेत. तर जवळ आहे, त्या तिथे जायचे आहे. तर ह्या डोंगराच्या पलीकडे तिकडे किल्ला आहे आणि हे मुरुड गाव आहे. तिकडे मी राहिलोय, तो बीच आहे. सकाळ सकाळी लोक आंघोळ करतायत. तर माझी झोप नीट झालेली नाही म्हणून माझे डोळे जरा डार्क सारखं पडल्यासारखं दिसत आहे. तर इकडे बघू शकता मासे काल जाळं टाकलेले आज काढताय. तर इकडून नदी गेली आहे तिकडे समुद्राला. तिकडे समुद्र दिसतोय आणि तो पदमदुर्ग किल्ला आहे. ते जायचं, राहून जाईल असं वाटतं. तर चला जंजिराला तर जाऊया. सो गाईज, तर समोर बोर्ड दिसतोय खोरा बंदरा आणि आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर तिकडेच जायचं आहे जंजिरा किल्ल्याकडे. 0 किलोमीटर आहे. तर समोरच बंदर आहे. तर तुम्ही चालत येऊ शकता. फक्त आणि फक्त त्या बीचपासून 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर. आणि पुढं समुद्रात किती लांब आहे माहीत नाही. तर सूर्य अजून इकडे दिसत नाही डोंगरामुळे. तर बघूया इथे बंदराजवळ. तर किल्ला पण दिसत नाही इकडे अजून. चला. सो गाईज, मागे दिसतोय आपल्याला जंजिरा किल्ला. तर यांच्यासोबत आलो आहे. मला पण जागा भेटेल कारण हे थोडे जण आहे. सकाळ सकाळी गर्दी पण नाही, थोडे थोडे लोक येत आहेत. तर बघू शकता तिकडे बुलंद असा जंजिरा किल्ला. सो गाईज, तर मी जेट्टीवरती आलो आहे आणि इकडे 9 वाजता चालू होतात बोट्स. तर बोट्स मला इकडे कुठे दिसत नाही. तर इकडूनच त्या तिथे चढवलं उतरलं जातं. तर बघू शकता इकडं हा डोंगर ओलांडून आलो आहे मी. त्या तिकडे जंजिरा किल्ला आहे जवळच. तर इकडे थोडासा समोर जाऊन बघतोय मी. तर ऑनलाईन तिकीटचं ऑनलाईनवाला असला तर बोलले, तर असला तर काय विषय, तो दुसरा माणूस येतो वाटते. तर बघूया काय होतं ते. सो गाईज, तर तिकीट घेऊन आलेलो आहे. 100 रुपये बोटीचं रिटर्न तिकीट आहे. तर बोट पण आलेले आहेत. 9:30 वाजलेले आहे. तर 9:30 वाजता चालू होतं. लवकर आला तरी येऊ नका कधी, याच टायमाला या. तर बघू शकता इकडे. सो गाईज, तर 9:45 वाजता बोट चालू झालेली आहे. टर्न करते बोट. तर इकडे सावली येणार आहे आता पुढे. तर उशीर होणार आहे. बघूया आता. जास्त लोक नाही तर थोडा वेळ जास्त किल्ल्यावरती भेटणार आहे. गर्दी भरपूर नसणार आहे. तर तर आपण आलोय बारक्या बोट मध्ये. तर
बघू शकता इकडे माणसं सगळे ह्या बारक्या बोटमध्ये उतरत आहेत आणि ही बांबूने ढकलत नेऊन आपल्याला तिथे सोडतात गेट जवळ. तर बघू शकता हा एक मित्र आहे, गँग आले यांची. मित्रांनो, आपण प्रवेश करतोय जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये. समोर गेल्यानंतर तुम्हाला भव्य असं प्रवेशद्वार दिसतं आणि तेथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिकीट काउंटर भेटतं. पर पर्सन 25 रुपये तिकीट आहे. तर तिकीट घेतल्यानंतर तुम्ही किल्ल्याच्या डाव्या बाजूने किल्ला बघण्यास चालू केलं तर सगळ्यात बेस्ट राहील, कारण तिथून बुरुजावरती जाऊन 3 बुरुजे बघून पुढे तुम्ही वरती जाऊ शकता. तर बघू शकता मी पहिल्या बुरुजाकडे जातोय. तिथे बुलंद अशा 3 तोफा आहेत. त्यातील ही सगळ्यात मोठी कलाल बांगडी तोफ आहे. हिचा पल्ला 6 किलोमीटर आहे आणि ही पंचधातूची 22 टनाची तोफ आहे. तर अनेक बुरुजावरती तोफा आहे. तिथे टोटल 572 तोफा किल्ल्यावरती होत्या. अद्याप सर्व बुरुजावरती किल्ल्यावरती तोफा आहे. टोटल 19 बुरुज या किल्ल्याभोवती तटबंदीवरती आहे. तर तुम्हाला पूर्ण किल्ल्याचे मी दर्शन करतो आणि माहितीसुद्धा सांगतो. So guys, here is some information you can read and listen. अरबी समुद्राच्या किनारपट्टी वसलेला मुरुड जंजिरा बंदराजवळ जंजिरा हा जलदुर्ग एक अंडाकृती खडकावर उभा आहे. उंच तटबंदी आणि बुरुज असलेला हा भक्कम किल्ला भारताच्या समुद्र किनाऱ्यावर सगळ्यात मजबूत किल्ला आहे. बेटावर स्थानिक कोळी पाटीलांनी लाकडी गडीसदृश्य किल्ला बांधला होता. तो सिद्दी पेरीम खान व इतर सिद्धियांनी काबीज केला. किल्ल्यावरील शिलालेखानुसार असे दिसून येते की प्रथम मुर्तजा निजाम शहाच्या कारकिर्दीत इसवी सन 1576 ते 77 सिद्दी फहीम खानने किल्ल्याचे बांधकाम सुरू केले व सिद्दी याकूत खान दुसरा 1710 ते 177 इसवी सन याने किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. जंजिरा सिद्धियांचे मुख्य केंद्र होते. किल्ल्यात दीपदरी गोलाकार 19 बुरुज आहेत. किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ ठेवलेल्या 3 आडाव्या तोफा हे किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहेत. कलाल बांगडी ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची तोफ आहे, जो की तिथे दरवाजा आहे. मी पहिल्यांदा दाखवलं तो इथून पण दिसतोय. बघू शकता तिथे माणसं आहे. ती सगळ्यात मोठी कलाल बांगडी तोफ. आणि हा किल्ला काबीज करण्याच्या पोर्तुगीज, मराठा, ब्रिटिश अशा साम्राज्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ होते. जंजिरा हा किल्ला अजय राहिलेला आहे. अजिंक्य कोणी याला जिंकू शकलेला नाही, कारण याच्यावर 500पेक्षा तोफा होत्या आणि हा जलदुर्ग आहे. मोठा भक्कम असा किल्ला आहे. सैनिक जास्त होतं. तर बघू शकता किल्ला भरपूर मोठा आहे. तर बघूया चला. सो गायज, मी आलो आहे किल्ल्याच्या टॉप लेवलला. तर इथे निशाणी, झेंडा, ध्वज पॉईंट आहे. तर हे बघू शकता हा मोठा महाल आहे. तिकडे 2 तलाव आहेत. तर गोड्या पाण्याच्या विहिरी, तर बरेचसे सैन्याला राहण्यासाठी खोल्या आणि तबेले वगैरे आहेत घोड्यासाठी. तर समुद्रकिनारा इथून लांब नाही आहे. तर बघू शकता इथं कमीत कमी एक 300-400 मीटरवरती समुद्रकिनारा आहे. तर पूर्ण डोंगर आहे आजूबाजूने आणि तिकडे दिसतोय तो पदमदुर्ग आहे. तर बघू शकता हा किल्ल्याचा एवढा एरिया आणि प्रत्येक बुरुजावरती तोफा आहेत. किल्ला बघण्यासारखा आहे. अजिंक्य किल्ला, सिद्दी जोहरचा किल्ला. तर तिकडे बघू शकता तिकडे खाली माणसं येत आहेत आमच्याबरोबर आलेले. तर खूप काही गर्दी नाही. काल मॅच होती, काल पर्यटक आलेले नाहीत इकडे मुंबईमध्ये. तर माहिती तुम्हाला व्हॉइस ओव्हर करतोय मी. तर सो गायस, तिकडे बघू शकता ती आलेली माणसं फेरी मारून चाललाय. जर तुम्ही कधी आला तर किल्ल्याचा प्रवेशद्वार तिथं आहे. तिथून त्या जरा आत येऊन बुरुजावरती चढायचं. तिथं कलाल बांगडी तोफ 3 तोफा दिसतात तुम्हाला. 3ऱ्या बुरुजावरती खाली उतरायचं. खाली उतरून ह्या तलावाच्या तिकडून रस्ता आहे. तिकडून रस्ता ह्या पायऱ्या लागतात. ह्या आहे ते त्या तलावाच्या समोरच तिथं मी फलक वाचला. तिथे त्या पायऱ्या चढून इकडे वर येऊ शकता तुम्ही. तिकडं फिरत जायची काय गरज नाही. तुम्ही बघू शकता आता तो तिकडून जावंच लागणार. 45 मिनटं फक्त टायमिंग भेटतात. तर तुम्हाला इथं आला की सर्व किल्ल्यावरील तोफा वगैरे दिसून जातात. तर बघू शकता इकडे मागं काम चालू आहे. कशाच तरी रस्ता करतायत, नवीन बंदर करतायत वाढते किल्ल्यावरती.
मित्रांनो, किल्ल्यावरती पाहण्यासाठी खास दृश्ये म्हणजे दरवाजे, बुरुज, तलाव, मशिदी, राजवाडा आणि आजूबाजूचा सुंदर समुद्राचा परिसर. किल्ल्यावर एक राजवाडा आहे, तो सिद्धी राजांचे निवासस्थान होते. राजवाडा आता ढिगाऱ्यात जमा झाला आहे, पण त्याचे भव्य अवशेष अजूनही पाहिले जाऊ शकतात. किल्ल्यात 2 तलाव आहेत, गोड्या पाण्याचा तलाव आणि खाऱ्या पाण्याचा तलाव. गोड्या पाण्याचा तलाव पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता, तर खाऱ्या पाण्याचा तलाव मासेमारीसाठी वापरला जात होता. किल्ल्यात एकूण 3 मशिदी आहेत, जामा मशीद, छोटी मशीद आणि सय्यद मशीद. जामा मशीद ही किल्ल्यातील सर्वात मोठी मशीद आहे, तर छोटी मशीद किल्ल्यातील सर्वात लहान मशीद आहे. सय्यद मशीद ही किल्ल्यातील सर्वात जुन्या मशिदीपैकी एक आहे. गाइस, तर मी जंजिरा बघून आलेलो आहे. जंजिरा तर चलो मी आता परत. तर बघू शकता गर्दी खूप काय एवढी नाही आहेत, तर 20 माणसं. तर चला आपण जाऊया रूमला. सो गाइस, इकडे तर सुकड आणि ओल्या माशाचा, जिवंत माशाचा बाजार लागलाय. समुद्रकिनारा इथंच आहे. तर काल संध्याकाळी घातलेले जाळे काढलेत आज. तर बघू शकता इकडे सुकड आहे, तर कायमच असतो. काल पण होता, तर रोजच इथे लोकलची लोक विकतात. तर आलोय मी रूमजवळ. बघूया आता बसस्टँडकडे जाऊया. मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन भेटतं आणि हे फ्री आहे.